छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत आंबेलोहोळ इथं आयोजित समाधान शिबिरामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। यावेळी गावातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांच्या उपस्थितीबाबतही त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध राहिले पाहिजे। 15 ऑगस्टपर्यंत सर्वांनी मुख्यालयी हजर राहावे, अन्यथा सेवेतून बाहेर जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला। शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेला वेळेत सेवा देणं अपेक्षित आहे। मात्र काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यानं नागरिकांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या। विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्यावर अखेरीस हात जोडून विनंती करण्याची वेळ आल्याचं चित्र या शिबिरात पाहायला मिळाले। त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गंगापूर तालुक्यातील आंबेलोहोळ येथील समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार बंब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। आता 15 ऑगस्टपर्यंत अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या सूचनेची प्रशासनाकडून कितपत अंमलबजावणी होते, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। हात जोडून अगदी आदराने आणि एक ज्याला म्हणतो वॉर्निंग देऊन, विनंती वजा वॉर्निंग देऊन शेवटची विनंती करतो। हे सगळं चालण्याकरता तुम्हाला आपल्या गावात राहावं लागेल मुक्कामी। सगळे अधिकारी, कर्मचारी हे गावात राहिलेच पाहिजे। आता एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब, मी आणि बीडीओ साहेब, आंबेलोहोळच्या तलाठी महोदय कोण आहेत? आंबेलोहोळचे तलाठी महोदय तुम्ही आहात। तुमच्या घरी मला चहा प्यायला यायचंय झाल्यावर, आणि ग्रामसेवक कुठे आहे? तुमच्या पण घरी मला चहा पिल्यावर बडीशोप खायला यायचंय, जमेल ना? आहे तुमचं घरी तर रूम नाही पाहिजे, सगळं कुटुंब राहिलं पाहिजे। मुख्यालय नुसत्या रूमा घेऊन लॉक लावल्या चालणार नाही। 1000 वेळा सांगून झालं, शेवटची वॉर्निंग देतो। खरं सांगू, सगळ्यांना सांगतो, सन्मान्य अध्यक्ष पण बसले, 1000 वेळा सांगून आम्ही थकलो, आमचा काही त्याच्यामध्ये उपयोग नाही। पण शेवटच्या वेळेला तुम्हाला मी सांगतो, हात जोडून उद्यापासून आता बघा, मी सगळे पुरावे जमा करून टाकले, तुम्हाला मी पाठवतो। ग्रामसेवक कुठे राहतात, तलाठी कुठे राहतात, कृषी सहाय्यक कुठे राहतात, शिक्षक महोदय कुठे राहतात, सगळ्यांनी या गावात राहायचंय। आंबेलोला किती शिक्षक आहेत? हात वरती करा, उभे राहणे शिक्षक सगळे। मी शिक्षकांना बोलवलं होतं ना, कुठे सगळे शिक्षक? सगळे शिक्षक कुठे आहेत? बोलू नका, बोलू नका। हा, उभे राहा, शिक्षक महोदय सगळे उभे राहा। हा, व्हेरी गुड। आहे, मला माहिती, मी त्यांना बोलवलं, माझं ते ऐकतात। व्हेरी गुड। बीओ साहेब कुठे आहेत? बीओ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर साहेब कुठे आहेत? का या पुढे ही नाही, उभे राहा। शिक्षक साहेब बसू नका, शिक्षक महोदया आणि शिक्षक साहेब तुम्ही उभे राहा। ताई, तुम्हाला लक्षात येतं का मी काय बोलतो? का उभं केलं? 8 वर्ष सांगून थकलो मी, जोपर्यंत तुम्ही गावात राहणार नाही तोपर्यंत या सगळ्या एज्युकेशनची वाताहत झालेली आहे। कशा 18 वर्षाच्या मुली पळून जाऊ लागल्या? कोणत्याही तपोरी मुलाबरोबर 18 वर्ष गटांचं पळून जाण्याचं, पळून कधीच जायचं नाही। प्रेम करतात, आई वडिलांशी कन्व्हिन्स करा। शिक्षणाची काय? जर या मुलाला मी विचारलं, बेटा तू कितवीला आहे? कितवीला आहे? ओव्हर आहे? 5वीला आहे ना तू? सांग बरं 23चा पाढा दे रे माहिती त्याच्याकडे। बोल बेटा 23चा पाढा। बरं जाऊ दे ना, तो पाढा दुसरा विचारतो, दे घे ना आता। काय पोरं असं पळून चालले ते सगळं। तुमच्या शाळेचं मी असं बोलत नाही, प्रायव्हेट शाळेत पण चांगलं असं बोलत नाही, पण माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्हाला तुम्ही राहता का इथं? ताई, तुम्ही तिथे राहतात का इथं?
ताई तुमचं नम्रतेने विचारतो, तुम्ही या गावात मुक्कामी राहतात का? राहतात का? तुम्ही राहतात? व्हेरी गुड. तुम्ही तिघे राहतात का ताई? तीन आणि तुमच्या मागचे शिक्षक लोक हात वरती करा, कोण कोण गावात राहतं? बरं हात वरती करा, कोण कोण गावात राहत नाही? गावात राहत नाही ते हात वरती करा. काय बोलतोय मी? ओ शिक्षक साहेब मागचे गावात राहता का तुम्ही? नाही राहत त्यांनी हात वरती करा. जे राहत नाही त्यांनी हात वरती करा. वियो त्यांना तुमच्या भाषेत समजून सांगा. जे राहत नाही, जे राहत नाही ते हात वरती करा. हा का राहत नाही तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलाचं घेणं देणं आहे, आमच्या मुलाशी काही घेणं देणं नाही. बसा ताई तुम्ही, काही लोक बसा. तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुमचे मुलं इंजिनियर डॉक्टर चांगल्या शाळेत शिकले पाहिजे. आमचे मुलं कुणाच्या पगाराच्या बाबतीत बोलू नये, पण 80,000 ते 1,00,000पासून सुरुवात आहे यांची. आणि प्रायव्हेट शाळेत ह्यांचे मुलं मुली जिथे शिकतात तिथं 15,000 पण पगार नाहीये. 15,000ची क्वालिटी चांगली पाहिजे का 1,00,000ची चांगली पाहिजे? बोलायचं किती? पिढ्या बरबाद झालेला चालणार नाही. मी तुम्हाला सांगून देतो, शेवटची वॉर्निंग देऊ लागलो. 15 ऑगस्ट पर्यंत जर नुसत्या रुमाने घ्यायच्या इथं राहावं लागेल. इथं राहायचं कशाला ते सांगतो. 4थीत समजा सगळ्या तुमच्या शाळेत समजा एक उदाहरणार्थ 220 मुलं आहेत, त्यामध्ये अपेक्षित अभ्यास समजा 180 लोकांना येत असेल, 40 मुलांना येत नसेल, कायदेशीररित्या शाळा संपल्यानंतर एक्स्ट्रा क्लासेस घेऊन तुम्हाला त्यांना पारंगत करायचंय. करायचंय की नाही? मी बोललो काय? कितीदा सांगू? आणि सगळ्यांनी सन्मान्य एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब, सन्मान्य बीडीओ साहेब, शेवटची वॉर्निंग आहे. जर तुम्ही याच्यावर ऍक्शन प्रपोज नाही केल्या, मी तुमच्यावर ऍक्शन घेणार. तुम्हाला सांगतो मी टर्मिनेट करून टाकेल. मी टर्मिनेट सेवेतून टर्मिनेट करून टाकेल. लिहून घ्या माझी गोष्ट. आज तुम्ही सोडणार नाही. कृषी सहाय्यक कोण आहे? कृषी सहाय्यक उभे राहा. कृषी सहाय्यक कुठे? कृषी सहाय्यक बसा. शिक्षक लोक तुम्ही सर. कृषी सहाय्यक कुठे आहे? राहतात का तुम्ही गावात? मग का नाही राहत? सगळ्यांची बोंबाबोंबी म्हणून ह्या योजना, म्हणून ही आमची कामं होत नाही. आम्ही एकटं कामं नाही करू शकणार. तुमच्या गावात राहणं म्हणजे काय? त्या गावातलं वातावरण. ह्या आंबेलोळला कमी जास्त 60 लोक आहेत, सगळे सरकारी अधिकारी कर्मचारी सगळे मिळून. जर तुम्ही राहिले या गल्लीत तो, त्या गल्लीत तो, त्या गल्लीत तो, वातावरण चांगलं बनतं. शिक्षक महोदय हे आदरणीय असतात. मी अचानक नाही बोललो. 8 वर्षात तुम्हाला मी एकट्यात बोलावून समजून सांगितलं. तुमची एकट्यांची सभा घेतली, तुमच्या एकट्यांच्या युवा बरोबर बोललो. आज ओपन पब्लिक मध्ये बोलायचं कारण तुम्ही जुमानत नाही कोणाला. आणि जुमानत नसाल तर खाली करा. मी दुसरे मुलं भरून चांगले चांगले. काही गरज नाही तुमची. आम्हाला सांगून ठेवतो, कोणी अधिकारी कर्मचारी जातो. मी आता मुलं लावली आहेत, मुलं लावली आहेत, सगळे बघणार आहेत हे रोज जातात की नाही. मी ऍप तयार केलंय. काय ऍप तयार केलंय? आंबेलोळमध्ये जितके सरकारी अधिकारी कर्मचारी हे राहायला पाहिजे, ते जर त्या बाउंड्रीच्या बाहेर गेले तर माझ्या ऑफिसला डायरेक्ट डॅशबोर्डवर ब्लिंक होणार आहे की हे अधिकाऱ्यांनी गाव सोडलं. कधी? त्यांच्या कार्यकाळाच्या आत. बरं का? तुम्ही संध्याकाळी तुम्ही कुठं जाता आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट लाईफ आहे, तुम्ही मंदिरात जाऊ शकता, तुम्ही नातेवाईकाकडे जाऊ शकता, आमचं काही म्हणणं नाही. पण मुख्यालय हे मुक्कामी तुमचं घर करून राहावंच लागेल. आमच्या कुटुंबाशी तुमचे कुटुंब मिळालेच पाहिजे. यात छोटा विषय वाटत असेल, पण याच्यावर ना ही सगळी वाताहत होऊ लागलेली आहे आणि मी नाही ऐकणार. आणि लोकप्रतिनिधींना पण सांगतो, तुम्ही काय केलं क्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये? जर हे लोक राहत नसतील तर तुम्ही मला पत्रव्यवहार केला पाहिजे. म्हणून लोकप्रतिनिधींना पण शेवटची वॉर्निंग आहे. जर येत्या 3 महिन्याच्या आत तुम्ही तुमचं कर्तव्य बजावण्यामध्ये कमी पडला, राजीनामा घेऊन टाकील मी तुमचा. लक्षात ठेवा, राजीनामा घेऊन टाकील मी. पाहिजे तर करावंच पाहिजे आपल्याला, बाकी काहीच नाही पाहिजे. जे कमीत कमी सांगा की तुम्ही काही पण करा, पण जे अधिकारी कर्मचारी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. बरेच लोकप्रतिनिधी चांगलं काम करू लागले, मी नाही म्हणत नाही. पण काय तुम्हाला असं वाटतं नाही कशाला राहायचं? आम्ही शहरात राहू का? बरं शहरात राहू? मग नोकरी सोडून द्या. कारण कायदा आहे. मी नाही सांगितलं, मी नाही कायदा बनवला.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या घटनेद्वारे बनलेल्या कायद्याद्वारे जी आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं बोलतोय मी. आणि म्हणून शेवटची वॉर्निंग मी आज तुम्हाला देऊन टाकलेली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत मी सगळे जण जर नाही गेले 16 ऑगस्ट वरून माझ्या कार्यवाह्या सुरू होतील. सांगत नाही बसतात मी घडी घडी. आता एक मीटिंग घेऊन शेवटचं तुम्हाला मी वॉर्निंग जिल्हा परिषदला दिलेली आहे. कृपया हा तुम्हाला वाटत असेल बरं का, अजून सांगतो काय फरक पडणार आहे. आमच्या संघटना आहेत, मोठ्या मोठ्या संघटना आहेत, काही त्या संघटना बेकायदेशीर कामाला तुम्हाला सहकार्य करू शकणार नाही. माझ्या समोर तू माझ्या शरीरावर नका जाऊ, तुम्हाला स्पष्ट सांगतो मी बरं का. तुम्ही याच्यात जाऊ नका. संघटना ह्या चांगल्या कामा करताय. तुमच्यावर अन्याय होत असेल माझ्याकडे या पत्रव्यवहार घेऊन आम्ही करू, काही प्रॉब्लेम नाहीये. मला एसआयचा प्रॉब्लेम. अरे जर गावात राहिले सकाळी 6 वाजेपासून उठून जर तुम्ही कामाला लागले एसआयआरच्या, काय प्रॉब्लेम आहे. नॅशनल काम आहे ना. तसंही 24 तासाची ड्युटी आपली विसरली तुमची माझी सर्वांची. त्यावेळेला थोडं अधिकच द्यायचं. लागली संघटना. अरे बरं समजा एसआयआर नसता मग काय बाकीचं सगळं चांगलं चालू आहे. तलाठी महोदय तुम्ही राहता का गावात? राहतात का? का बरं? तुम्हाला मागे मी वॉर्निंग केली होती ना. मग काय काय लक्षात नाही घ्यायचं का? लागत 15 वर्षात ग्रामसेवक तुम्ही राहतात का इथं? खरंच व्हिडिओ आहे का तुम्ही? व्हिडिओ आहे का ग्रामसेवक आहे? ग्रामसेवक नाही म्हणतात आता आपल्याला ग्राम कर्मचारी म्हणजे काय? ग्राम पंचायत अधिकारी यांचा आता मानही वाढवला. चांगली गोष्ट, काय हरकत नाही. राहतात का गावात? हा वडगाव मध्ये. मग काय वडगाव नोकरीला आहे तुम्ही? दोन्ही गाव एकत्र आहे. वडगाव मध्ये राहतात का? पण कोण आहे वडगावच्या हातवरती? राहतात काय? राहतात काय वडगावचे? राहतात काय? रूम घेऊन नाही, दिवसभर राहतात का? कोविड होतं तेव्हा सगळे अधिकारी कर्मचारी आपापल्या घरात घुसून बसले होते. त्यावेळेला तुम्हाला गावात राहून बघितलं पाहिजे होतं. ठीक आहे, जास्त वेळ मी त्या गोष्टीमध्ये घेत नाही. परंतु मी आज या महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक अधिकारी कर्मचारी महोदयांना आदरयुक्त वॉर्निंग देऊ लागलो. ही शेवटची वॉर्निंग माझी आहे. बरोबर आहे. आणि थोडे आज आपले